वसा जनसेवेचा. सिंदखेड राजा तालुक्यातील सवडद येथील सुपुत्र व भारतीय लष्कराच्या 34 मराठी मैदान तोफखाना बटालियनचे हवालदार संतोष मोरे यांना ऑपरेशन सिंदूरमध्ये गाजवलेल्या अतुलनीय शौर्याबद्दल शौर्य पदक प्रदान करण्यात आले आहे. याबद्दल जिल्हाधिकारी डॉक्टर किरण पाटील यांच्या हस्ते त्यांचा आज सत्कार करण्यात आला. जिल्हाधिकारी दालनात आयोजित सत्कार समारंभात जिल्हाधिकारी डॉक्टर पाटील म्हणाले की हवालदार संतोष मोरे यांनी आपल्या शौर्याने जिल्ह्याचे नाव उंचावले असून त्यांच्या कार्यामुळे जिल्ह्याच्या मानाचा तुरा रोवला गेला आहे. त्यांचे धैर्य, समर्पण आणि कर्तव्यनिष्ठ युवकांसाठी प्रेरणादायी असल्याचे त्यांनी सांगितले. हवालदार संतोष मोरे हे गेल्या 12 वर्षांपासून भारतीय सैन्य दलात कार्यरत असून जम्मू काश्मीरमधील कुपवाडा तंगधार भागात सेवा बजावत असताना त्यांनी ऑपरेशन सिंदूरमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. मे 2025 मध्ये पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारतीय लष्कराने हे ऑपरेशन राबवले होते. 9 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तानकडून झालेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात 9 मे 2025 रोजी रात्री पाकिस्तानकडून झालेल्या तोफगोळ्यांच्या माऱ्यात श्री मोरे यांच्या उजव्या हाताला छर्रे लागून ते जखमी झाले. मात्र प्रतिकूल परिस्थितीतही त्यांनी पहाटे 5 वाजेपर्यंत शत्रूवर तोफगोळ्यांचा मारा सुरू ठेवत कर्तव्य बजावले. त्यांच्या या अद्वितीय धैर्याची दखल घेत केंद्र शासनाने 15 ऑगस्ट 2025 रोजी त्यांना शौर्य पदक जाहीर केले होते. या पदकाचे वितरण 28 मार्च 2026 रोजी उधमपूर येथील सेना उत्तरी कमांड मुख्यालयात आयोजित एका विशेष समारंभात पदक प्रदान करण्यात आले. या पदकाचे वितरण 28 मार्च 2026 रोजी उधमपूर येथील सेना उत्तरी कमांड मुख्यालयात आयोजित एका विशेष समारंभात पदक प्रदान करण्यात आले. सिटी न्यूज. माझं नाव हवालदार संतोष भगवान मोरे. मी 34 मराठा फील्ड रेजिमेंट कॅसिनो 2 मध्ये कार्यरत आहे. मला नुकत्याच मागच्या गत स्वातंत्र्य दिनी शौर्य पुरस्कार अनाऊन्स झाला होता. आता 28 मार्च 2026ला मी तो लेफ्टनंट जनरल प्रतीक शर्मा यांच्या हस्ते तो रिसीव्ह केलेला आहे. मी ऑपरेशन सिंदूरमध्ये 7 ते 10 मे दरम्यान झालेल्या पाकिस्तानवर हल्ले करताना मी 52 तोफगोळे फायर केले होते. दरम्यान मला 9 तारखेला रात्री पाकिस्तानी आर्टिलरी काउंटर फायरिंगमध्ये मला त्यांच्या आरटी फायरिंगचा स्प्लिंटरचा तुकडा लागला होता माझ्या उजव्या हातामध्ये. मी डाव्या हाताने फायरिंग करून 14 राऊंड पाकिस्तानवर मारले. याची दखल घेत मला भारत सरकार व रक्षा मंत्रालयाने शौर्य पुरस्कार अनाऊन्स केला होता आणि आता मी तो रिसीव्ह केलेला आहे. सिटी न्यूज, वसा जनसेवेचा.